2 धाव्यांची पेनल्टी जाहीर आहे. आता त्यांना ते सवय झालेली आहे. माझ्या माहितीनुसार तर मी समालोचन करत असताना ही तिसऱ्यांदा त्यांना पेनल्टी, प्लेयर्स नाही आहे किंवा ड्रेस कोड नाही आहे. 2 धाव्यांची पेनल्टी त्यांना ऍक्सेप्टच असते. जशी मॅचला सुरुवात होईल, शुभम म्हात्रे सर यांचा आवाज आपण ऐकूयात. हॅलो, थँक्यू सो मच रोहित सर, वेलकम बॅक. तिसऱ्या सामन्याला आजच्या दिवसातील मात्र सुरुवात आपण करतोय. मनीष इलेवन कांबे आणि सहारा शिवकर अशी बिग फाईट. पहिलाच बॉल सरळ पाट, हार्दिक पांड्या स्टाईल, हार्दिक खुरंगलेच्या बॅट मधून हा दमदार वेलकम सिक्स. सहा रन्स पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार आणि डावाची सुरुवात त्या जबरदस्त पद्धतीने ते केली आहे. कांबे आणि शिवकर अशी मॅच इन ऍक्शन मध्ये पाहताय. बॉलर ओव्हर द विकेट न ऑन साइडला स्वीपचा फटका. इथे मात्र बॉल निघून चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. 4 रनसाठी हार्दिक कुरंगलेच्या बॅटमधून हा चौकार. दोन चेंडू आणि 10 रन्स मात्र धावफळक्यावरती लागल्यात. ओ तिसरा बॉल थोडसा ओव्हर पिच. इथे मात्र ऑन साइड ऑफ साइडला खेळलाय आणि पॉइंट कडे बॉल चाललाय. रन्स मात्र इथे एक सिंगल मिळेल आणि सिंगल 11 रन्स मात्र धावफळक्यावरती आपण पाहताय. आणि हार्दिकच्या षटकार हॅट्रिक साठी देवेंद्र ठोंबरे याच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉलर नेम साहिल. साहिल बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 11 रन्स धावफळक्यावरती लागल्यात. हार्दिक कुरंगले आणि गौरव मात्रे ही ओपनिंगची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. साहिलचा बॉल, गौरव सेन्सिबल क्रिकेट, डिफेन्स केलाय हा बॉल, जाग्यावरती मात्र खेळून काढलाय आणि इथे एक सिंगल रन मिळेल. सिंगल धावसंख्येत बदल, धावसंख्या मात्र 12 वरती पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ मात्र चालू आहे. हार्दिक गौरव सलामीची जोडी कांबे टीमची मैदानाच्या आतमध्ये. या सामन्यामध्ये अगदी मजा येईल कारण दोन्ही टीम मध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. कांबा टीमचा विचार केला गेला तर हार्दिक, शिवकर टीमचा विचार केला गेला तर मग प्रणय. आणि दोघेही आपण पाहताय आपापल्या टीमचे एक चांगले ऑलराऊंडर आहेत. ओव्हर द विकेट ना ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा कनेक्शन झाला नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र सांगता आणि 12 रन्स धावफळक्यावरती आपण पाहताय. शेवटचा अंतिमचा एक बॉल मात्र शिल्लक आहे आणि 12 वरती संघ मात्र पोहोचलाय. पॉवर प्ले मध्ये शेवटचा बॉल. हार्दिक कडक स्ट्रोक खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. क्रिकेटचा प्रॉपर क्लास दाखवत असताना बॉलला मात्र पाठवून दिलाय सीमा रेषा पार. हार्दिकच्या बॅटमधून शेवटला आलाय चौकार. पहिल्या षटकानंतर मनीष इलेवन कांबे संघ मात्र पोहोचलाय तो 16 धावसंख्येवरती. अजय भगत बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती तयार. रन्स मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 16 पाहायला मिळालं. एक चांगली सुरुवात, दमदार स्टार्ट हार्दिकनं मात्र दिलाय.
अजय यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. डावखुऱ्या हाताचा बॅटर गौरव स्ट्राईक एंडला आणि इथे मात्र तिसऱ्या पंचाची मागणी मैदानाच्या आतमध्ये मात्र केली गेली आहे. त्यामुळे तिसरे पंच चेक करतील. नॉट आउट आहे. फलंदाज सेफ आहे. त्यामुळे हा डॉट बॉल इथे अजयचा पाहायला मिळेल. ड्रेस कोड नसल्या कारणानं 2 रनची पॅनल्टी शिवकर टीमला मात्र दिली गेली आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. ज्या ज्या संघाकडे ड्रेस कोड नाहीये त्या संघाला मग इथे पॅनल्टी दिली जाते. आणि 11 खेळाडूंबरोबर 12व्या खेळाडूला देखील ड्रेस कोड असणं हे अनिवार्य आहे या स्पर्धेमध्ये. 4 ओव्हरची मॅच, दुसरं षटक इथे चालू झालंय. अजय भगत एक चांगला बॉलर. गौरवसाठी बॉल फुलर लेनचा ऑन ड्राईव्ह केला डीप मिडविकेट कडे. रस मात्र एक सिंगल. सिंगल धाव देखील महत्वाची आहे. सिंगल मात्र धावसंख्या पोहोचली ती 17 या धावसंख्येवरती. 17 रस धाव फलक्यावरती लागल्यात. हार्दिक कुरंगले सध्याच्या स्थितीला चांगल्या फॉर्म मध्ये असल्या खेळाडू. सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटकडे मात्र थोडस दुर्लक्ष. ग्रामीण क्रिकेट थोडस कमी खेळतोय. लेदरवरती जास्त कॉन्सन्ट्रेशन त्याचा पाहायला मिळतोय. अगदी मोठमोठ्या स्पर्धा मग विदेशात जाऊन देखील लेदरच्या टुर्नामेंट खेळलेला खेळाडू आहे हार्दिक. आज मात्र खूप दिवसानंतर आपल्या गावातल्या संघाकडून कमबॅक करत असताना आपण पाहत आहे. फिल्डिंगची विवरष्टा थोडीशी चेंज इथे केली जाते. डीप मध्ये मात्र एक फिल्डर समोर आहे. लॉंग ऑन, एक लॉंग ऑनला, एक फिल्डर काऊ कॉर्नरला, एक मिडविकेटला आणि एक एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध ठेवलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय. चान्स क्रिएट झालीये आणि झेल मात्र कॅरी केलाय. टीमनं धावसंख्या धाव फलकावरती 17 असताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विघ्नेश. विघ्नेश कुरंगले नंबर 3 19च्या क्रमांकासाठी. या षटकातील मात्र 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ अजून पेंडिंग आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना अजय भगत. टप्प्याचा अगदी समोर स्लॉट मध्ये मिळालाय आणि त्याला बाजूच्या प्लॉट मध्ये मात्र पाठवून दिलाय. पहिल्याच बॉल वरती भव्य दिव्य स्वागत केलंय. वेलकम 6 षटकार. बाद झालाय परंतु हार्दिक बाद झाल्यानंतर आम्ही देखील हार्दिक सारखी बॅटिंग करू शकतो हे सांगत असताना विघ्नेशनं पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार. अजयचा बॉल. ओ यावेळेला मात्र लेग सोडून जाणारा बॉल. पंचांचा मात्र वाईटचा इशारा. थोडीशी एक्स्ट्रा रन इथे मात्र खर्च केली जाते. एक्स्ट्रा रनच्या मदतीनं मग धावसंख्या पोहोचली ती 24 या आकड्यावरती. चांगला रन रेट मेंटेन ठेवलाय. मोठ्या धावसंख्येकडे मनीष 11 कांबे संघ मात्र वाटचाल करतोय. 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक. 24 रन्स धावफलकावरती आहेत.
फोर्थ विकेट अजय भगत. यावेळेला परत एकदा बॅटच्या प्रॉपर झोन मध्ये आणि बॅटला बॉल लागल्यानंतर टक असा आवाज आला आणि त्यानंतर बॉल गेलाय काऊ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या वरतून. विघ्नेशच्या बॅटमधून हा षटकार. शेवटचा एक बॉल मात्र शिल्लक आणि 30 रन्स मात्र डाव फडक्यावरती लागल्यात. चांगली फटकेबाजी चालू आहे. धावगती मेंटेन ठेवली जाते. विकेट जाऊन फायदा पडला नाहीये कारण हार्दिक बाद झाल्यानंतर विघ्नेश आलाय आणि या विघ्नेशनं मात्र 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत. अजय भगत वरती आक्रमण इथे मात्र चढवलं जात आहे. कमबॅक करून द्यावा लागेल. शेवटचा एक बॉल या षटकातील मात्र शिल्लक. लास्ट बॉल दुसऱ्या षटकातील अजय. पायावरती बॉल एक ग्लास केलाय. दिशा दाखवली आहे आणि बॉल चाललाय लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या वरतून. 4 रन्ससाठी विघ्नेशच्या बॅटमधून चौकार. दुसरं षटक इथे संपलंय आणि 2 षटकानंतर मनीष 11 कांबे संघ पोहोचलाय तो 34 या धावसंख्येवरती. मयूर घरत बॉलर ट्रॅक वरती आलाय. राईट आर्म राऊंड विकेट न. तिसरा गोलंदाज आहे समोर बॅटर गौरवला आपण पाहताय आणि धावा टोटल झाल्यात त्या 34. 17च्या रन रेटनं कांबे संघ मात्र 34 वरती पोहोचलाय. पहिला बॉल मयूर घरत. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू पंचाने मात्र इथे वाईड दर्शवलाय. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा रन नंतर 35 धावा फलकावरती आहेत. 2 षटकामध्ये खूप रन्स खर्च केल्या गेल्यात. इथून मात्र कमबॅक करावा लागेल कारण एकदा जर पहिल्या इनिंग मध्ये मोठी धावसंख्या बनली तर मग दुसऱ्या इनिंग मध्ये धावा चेस करताना थोड्याशा जड होऊ शकतात. सेन्सिबल क्रिकेट. गौरव टॅप केले बॉल. रनआउटची संधी आहे आणि इथे गौरव मात्रे बॅक टू दी डगआउट.
त्याच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय. 2 विकेट गेल्यात. यास पहिला खेळाडू हार्दिक, त्यानंतर गौरव, दोन्हीही सलामीचे खेळाडू मैदानाच्या बाहेर परतलेत. करणसाठी पहिला बॉल, तिखट बाउन्सर, अगदी काळाच्या जवळून सनकण जाणारा बॉल मात्र विकेट किपर कडे विसावलाय. चांगली गोलंदाजी मयूर घरची आपण पाहताय. निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र इथे सांगता झाली आहे. या षटकातील मात्र 4 चेंडूंचा 2 बॉल झाले, 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. फोर्थ विकेट मयूर. करण यावेळेला मिस टायमिंग फटका, फर्स्ट सेकंड अटेम्प्टला झेल इथे ड्रॉप केलाय. झेल घेण्याची संधी मिळाली होती, परंतु फर्स्ट अटेम्प्टला झेल ड्रॉप झाला. सेकंड अटेम्प्टला परत चान्स झाली होती, परंतु परत एकदा झेल मात्र सुटलाय आणि रन्स मिळेल ते एक सिंगल इथे मिळते आणि सिंगल स्ट्राईक रोटेट मात्र झाली आहे. धावसंख्या धाव फटक्यावरती मात्र आपण 36 पाहताय. 36. मयूर इथे तयार. यावेळेस मागे खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली बॅटची. शॉर्ट फाईन लेग कडे बॉल मात्र स्टॉप केला जाईल. त्या दरम्यान मात्र रन्स इथे मिळतील त्या 2. डबल धावा इथे मिळाला. करण मात्र या खेळाडूला आणि 2 नंतर संघाची धावसंख्या 38 वरती पोहोचली आहे. 2 चेंडूंचा शेवटचा खेळ मात्र इथे बाकी आहे. 38 रन्स धावा फलकावरती आहेत. हार्दिक आणि गौरव बाज झाले. संपूर्ण जिम्मेदारी संघाची मात्र विघ्नेश कुरंगले या खेळाडूवरती आली आहे. चांगला खेळ मात्र विघ्नेश त्याला करावा लागेल. आतापर्यंत मात्र 2 षटकार विघ्नेशने ठोकलेत. फिल्डिंग थोडीशी चेंज केली जातीये. ऑन साइडला जास्तीचे खेळाडू लावलेत. करण मात्रेसाठी हा फील्ड सेटअप, राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. मयूर घरत हा चेंडू क्रॉस बाटनं खेळण्याचा प्रयत्न, त्रिफला उद्ध्वस्त केली आहे, दांडी गुल केली आहे. फलंदाज करण मात्र झाला इथे बाद. झाला. 3 विकेट गमावल्यानंतर करणची विकेट गेली आहे. टोटल रन्स मात्र 38 पाहताय आपण. आणि या षटकातील इथे शेवटचा 1 बॉल बाकी आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. सार्थक माळी हा खेळाडू मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. मयूर घरात शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार ओव्हर द विकेट न. आडवा बाटनं परत एकदा मारण्याचा प्रयत्न, नकार दिला विघ्नेशनं. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. आत्मविश्वास स्वतःवरती मात्र दाखवलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे होईल समाप्त आणि 3 षटकानंतर मनीष 11 कांबे संघ मात्र पोहोचलाय 3 विकेट गमावल्यानंतर 38 या धावसंख्येवरती. दैत ओरचा हा गोलंदाज स्लॉग ओरच्या षटकासाठी शिवकर टीम कडून बॉलिंग मार्क वरती आलाय. 38 रन्स धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल मात्र पेंडिंग आणि शेवटच्या 6 बॉल वरती किती रन्स येतील, किती रनचं टार्गेट उभं केलं जाईल ते मात्र पाहणं महत्वाचं ठरेल. जोपर्यंत विघ्नेश मैदानावरती आहे तोपर्यंत धावा कांबे टीम साठी मात्र येऊ शकतात.
फिल्डिंगचा सेटअप मात्र इथे रचला जातोय. अगदी चौफेर फिल्डिंग लावली आहे. डीप मध्ये 4 खेळाडू ऑन साइडला आहेत. एक फिल्डर अगदी एक्स्ट्रा कव्हर कडे ठेवलाय. पहिला बॉल ओव्हर द विकेटनं. ओ क्रॉस पार्टनं मारण्याचा प्रयत्न. पंचांचा मात्र इथे वाईटचा इशारा. एक्स्ट्राचे रन रन देखील खर्च केले जात आहेत शिवकर टीम कडून. एक्स्ट्रा रन नंतर 39 धावा मात्र धावा फलकावरती आहेत. 6 चेंडूचा अजूनही खेळ मात्र बाकी आहे. चांगली धावसंख्या इथे मात्र बनवली जाऊ शकते. प्रयत्न करावे लागतील. आज मात्र चांगल्या लयमध्ये चांगल्या शैलीमध्ये बॅटिंग विघ्नेश कुरंगले करतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 3-4 चेंडू खेळलाय. त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. ओ गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस. फिंगर रोल केले. बॉलला मात्र थोडस टर्न केलं आणि टप्पा पडल्यानंतर बॉल देखील स्लो झालाय. आणि स्लो झालेला बॉल मात्र बॅटर विघ्नेशला काही समजला नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र इथे सांगता झाली आहे. व्हेरिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन बॉलिंग. व्हेरिएशन तुम्हाला करावं लागेल. तुमच्याकडे जर व्हेरिएशन असेल मग तुम्ही एक चांगले गोलंदाज म्हणून नावलौकिक होऊ शकता. राईट मोर द विकेट. वैभव ऑन साइडला कडक स्ट्रोक. कॉमेंट्री बॉक्सच्या थेट वरतून लॉंग अँड व्हेरी स्ट्रॉंग हा षटकार. अरे परिवर्तन. मी अगोदर देखील सांगितलं होतं की परिवर्तन तुम्हाला करावं लागेल. व्हेरिएशन तुमच्याकडे पाहिजे. आणि जे 2 स्लो बॉल टाकले ना तिथे दोन्ही बॉल वरती विघ्नेश मात्र बाद. थोडासा डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळताना आपण पाहिलाय. परंतु जे शॉर्ट पिच बॉल मिळालेत त्याच्यावरती पूर्णपणे आक्रमण विघ्नेशनं मात्र केलंय. स्लो बॉलला मात्र थोडासा स्ट्रगल करतोय. निर्धाव चेंडूची डॉट बॉलची मात्र इथे सांगता. 3 बॉल नंतर धावसंख्या धाव फलकावरती 45 आपल्याला पाहायला मिळते. लास्टचे 3 बॉल बाकी आहेत. वैभव पाटील ओव्हर विकेट. शॉर्ट पिच बॉल होता. बॅट मात्र लवकर फिरवली. बॉल थोडस लेट आलाय. थोडीशी घाई केली जाते बॅटर विघ्नेच्या माध्यमातून. कान मंत्र नॉन स्ट्राईक एंड वरचा खेळाडू मात्र देतोय. सार्थक माळी हा नॉन स्ट्राईक एंड वरती खेळाडू आहे. धावसंख्या धाव फटक्यावरती 45 पाहताय आपण. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. जर 2 बॉल वरती एखादा स्कोरिंग शॉट जर आला मोठा फटका जर आला तर मग एक चांगली धावसंख्या इथे उभी राहू शकते. समोर देखील चांगला संघ आहे. सहारा शिवकर प्रचंड फॉर्म मध्ये असलेला संघ समोर मिळालाय. आणि जाख्यावरून खडे खडे स्ट्रोक. अँड्र फ्लेचर स्टाईलनं बॉलला मात्र फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून विघ्नेच्या बॅटमधून हा षटकार. रन्स 50 धावा कांबे टीमच्या मात्र कंप्लीट झाल्यात. आणि शेवटचा एक बॉल टार्गेट सेट करणारा बॉल इथे बाकी आहे. शॉट अप लेन. व्हेरी गुड शॉट. शेवट गोड करणारा विघ्नेशने ठोकला हा षटकार. 24
चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत, प्रशांत आणि प्रणल हे दोन कॅप्टन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला श्री गणेश डेरवळी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल मोपाडावाडी. उमेश शिमांडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होते टॉस बॉक्स मध्ये. 4 ओव्हरची मॅच असेल. कोणत्याही क्षणी चेंडू गेला तर चेंडू नवीन, हे नियम आहेत या स्पर्धेचे. चला उमेश शिमांडे यांच्या शुभ हस्ते टॉस आपल्याला पाहायला मिळतो. प्रॅक्टिस बॉल नाही या आयोजकांची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, प्रॅक्टिस बॉल दिला जाणार नाही. चौथी मॅच टॉस लागला. यस डेरिव्हली टीमच्या बाजूने निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बी लॉट्स मधील ही अंतिमची लढत आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश डेरवली आणि त्याच्या अगेन्स्ट मोपडाबाडी या संघाच्या दरम्यान. आणि जसं दुसरं सत्र सुरू होईल मायक्रोफोन वरती येतील द व्हॉइस ऑफ वयाळ शुभम म्हात्रे सर. या दसऱ्याचे तुम्हाला आपलं सहर्ष स्वागत आहे व्यासपीठावरती. आयोजकांच्या माध्यमातून आपला सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आई टाकेदेवी क्रिकेट संघ रिसवाडी ब्रदर्स ग्रुप आयोजित स्मृती चषक 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. किरणजी म्हात्रे यांना आपण विनंती करूया की आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण येऊन स्थानापन्न व्हायचं. किरणजी म्हात्रे आपलं स्वागत आहे व्यासपीठावरती. सेकंड इनिंगला मात्र सुरुवात करूया. 57 रन्स पहिल्या इनिंग मध्ये 57 धावा बनवल्या गेल्या होत्या. 58चं टार्गेट होतं आणि 2 धावा पॅनल्टीच्या त्यामध्ये ऍड आपण करूया. ड्रेस कोड नसल्यामुळं शिवकर टीमला मात्र 2 धावांची पॅनल्टी दिली गेली आहे. त्यामुळे 57+2 अशा रन्स होतात 59 आणि जिंकण्यासाठी शिवकर टीमला मात्र 24 बॉल आणि 60 धावसंख्येची गरज. 24 बॉल मध्ये 60 रन्स करायचे. सलामीची जोडी सहारा शिवकर टीमची मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंड वरती प्रणय म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती वासुदेव आंग्रे. अगदी दोन्ही विस्फोटक खेळाडू आहेत. प्रणय वासुदेव युवा जिगरबाज गोलंदाज युवा जिगरबाज फलंदाज आहेत आणि त्याच्या समोर अगदी वेगाचा बेताज बादशाह लेदर क्रिकेट भरपूर वर्ष ज्याने सातत्याने खेळलाय तो हार्दिक कुरंगले. पहिला बॉल प्रचंड वेगानं मात्र बीट केलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉलची इथे मात्र सांगता झाली आहे.
चांगला इंटरेस्टिंग बॅटल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. प्रणय मात्रे आणि त्याच्यासमोर हार्दिक कुरंगले, दोन्हीही चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे या षटकामध्ये हा बॅटल पाहायला मात्र मजा येईल. 24 मध्ये 60 रन्स करायच्या प्रत्येक षटकामध्ये 15.00 ची सरासरी मात्र इथे ठेवायची आहे. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला विघ्नेश आहे तिथे आणि रन्स मात्र फक्त एकच मिळेल, सिंगल. सिंगलनं डावाची सुरुवात धावसंख्येचा श्री गणेशा मात्र केलाय आणि एक धाव लागली धावा फडक्यावरती. सलामीची जोडी स्ट्राईक एंड वरती वासुदेवला आपण पाहताय. अगदी कमी कालावधीमध्ये ज्याने भरपूर नाव आपल्या गावासाठी मात्र कमवलंय तो वासुदेव स्ट्राईक एंडला. ओ नो बॉल होता इथे, मात्र पंचांचा बीमरचा इशारा येतोय. अगदी वेस्ट ऑफ हाईट कमरेच्या भरपूर वरती बॉल आणि मात्र मागे खेळून काढलाय डिफाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. 9+4 हा बोनसच्या स्वरूपात पंजा मिळालाय तो बॅटिंग करणारा शिवकर टीमला. त्यामुळे रन्स मात्र एक मिळेल आणि एक न धावसंख्या मात्र 7 वरती पोहोचली आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चौथा बॉल हार्दिकचा बॉल ऑन साइडला. प्रणय मात्रे इथे मात्र ब्रँड झलकवत असताना मिड विकेटच्या वरतून ठोकलाय षटकार. परत एकदा हार्दिकचा बॉल. हार्दिकला मात्र दाखवलंय आसमान. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरतून प्रणय मात्रेच्या पाठमधून हा सलगचा दुसरा षटकार. मात्र इथे बाकी आणि धावसंख्या धाव फलक्यावरती तब्बल 19 लागली आहे. ठोसा मात्र इथे दिला जातोय. पहिल्या इनिंग मध्ये ऍक्शन आपण पाहिली आणि दुसऱ्या इनिंग मध्ये त्याचं प्रतिउत्तर रिॲक्शन मात्र दिलंय ते प्रणय मात्र या खेळाडून. 15 ची सरासरी मात्र ठेवायची होती. 19 धावा पहिल्या 5 बॉल वरती मात्र कुठून काढल्यात. अंतिमचा शेवटचा एक बॉल पहिल्या षटकातील बाकी आहे. हार्दिक यावेळेला मात्र टॅपिंग क्रिकेट डीप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न चालू आहेत. विघ्नेश एक चांगला फिल्डर आहे. चुकीची अपेक्षा नव्हती विघ्नेश कडून परंतु चूक झाली इथे आणि बॉल ओलांडली ती सीमारेषा. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. पहिल्या इनिंग नंतर बॅटिंग करणारा सहारा शिवकर संघ मात्र पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती.
23 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये मात्र कंप्लीट केल्यात. 60चं टार्गेट अचीव्ह करायचंय, त्यामुळे आता 18 बॉल आणि रन्स करायचे त्या 37. 37 18 मध्ये 37, प्रत्येक षटकामध्ये 12.33 ची सरासरी इथे ठेवायची आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सिद्धेश मात्रे आलाय. आणखीन एक चांगला गोलंदाज कांबे टीमचा, हा देखील युवा यंग गोलंदाज आहे. त्याच्यासमोर वासुदेव अंग्रेला मात्र पाहताय आपण. यंग यंग बॅटल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. वासुदेव त्याच्या विरोधात बॉलर इथे सिद्धेश पाहताय ओव्हर द विकेट. हो, पहिलाच बॉल टप्पा खाल्ल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेनं पिचिंग होणारा. पंचाचा मात्र इथे वाईटचा इशारा तो एक्स्ट्राची रन, आणि एक्स्ट्रा रन नंतर एक धावसंख्या ऍड होईल. धावसंख्या पोहोचेल ती 24 वरती. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 36 धावसंख्येची गरज. अगदी हाय स्कोरिंगची मॅच, भरपूर रन्स मात्र या मॅच मध्ये बनताना आपण पाहताय. 18 मध्ये 36. ओ स्विच हिट, दांडी गुल इथे केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, बुंद्यात बॉल टाकलाय आणि पहिला धक्का मात्र इथे लागलाय सहारा शिवकर टीमला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय नंबर 3 वरती. बॉलर सिद्धेशचं मात्र कौतुक करूया, कारण पहिल्या ओव्हरमध्ये खूप रन्स मात्र इथे हार्दिकला पडल्या होत्या, आणि त्यानंतर मग कमबॅक करण्याची जिम्मेदारी पूर्णपणे सिद्धेश मात्रेवरती आहे. आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मात्र मिळवली आहे. वासुदेवला केले बाद. 24 रन्स धावा फळक्यावरती आहेत. जिंकण्यासाठी मात्र 17 मध्ये जुनी 36 ची गरज. 17 मध्ये 36 रन्स बनवायचे आहेत. कांबे आणि शिवकर अशी काटेके टक्कर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आणखीन एक चांगला खेळाडू मयूर घरत मात्र नंबर 3 साठी इथे दाखल झालाय. राईट अमोर द विकेट न सिद्धेश. ओ पहिलाच बॉल खेळत असताना खडे खडे फटका एक्झिक्यूट केलाय, आणि डीप मध्ये आय थिंक बॉल मात्र विजयच्या तारेला लागला होता, त्यामुळे फिल्डर कडून थोडी चूक तिथे झाली आहे. मिस फिल्डिंगचा हा चौकार मात्र 4 रन्स मिळतील बॅटर मयूर घरतला. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र जेलची संधी निर्माण झाली होती, परंतु कदाचित नशीब देखील शिवकर टीमच्या बाजूने आहे की काय. हायटेन्शनच्या तारेला बॉल लागला आणि त्यानंतर मग जेल तिथे घेतली गेली नाहीये. ओ यावेळेला मात्र लवकर बॅट फिरवली होती. बॉल रिलीज होताना बॅट मात्र फिरून मोकळा झाला होता खेळाडू मयूर. बॉल थोडा लेट आला, आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉलची इथे सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा सिद्धेशच्या माध्यमातून केला जातोय. 28 धावा फटक्यावरती. डान्सिंग डाऊन द विकेट. थोडासा पुढे येत हा फटका मात्र एक्झिक्यूट केलाय, परंतु रन्स यावेळेला मिळेल ती एक सिंगल. फक्त सिंगल रन इथे मिळेल, आणि सिंगल न मात्र धावा झाल्या त्या धावा फटक्यावरती 29. षटकातील मात्र 2 बॉलचा खेळ बाकी आहे, आणि टोटली रन्स मात्र करायच्या आहेत त्या 31. 14 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. प्रणय स्ट्राईक एंडला, ऑन साइडला ऑन द राईस बॉल खेळून काढलाय. डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून गौरव मात्रे तिथे होता,
परंतु त्याच्याही आवाक्याच्या बाहेर 4 रन्स चौकार. डीजे धावसंख्या मात्र धावफलकावरती 33 लागली आहे. 27 ची गरज. 13 चेंडू आणि 27 या षटकातील मात्र अंतिमचा एक बॉल बाकी आहे. प्रणय स्ट्राईक एंडला. शेवटचा बॉल सिद्धेश मात्रे. हो, यावेळेला मात्र पायावरती बॉल होता. लेग ग्लान्स सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. सिंगल रन्स मात्र इथे कंप्लीट झाली आहे. स्वतःकडे स्ट्राईक प्रणय मात्रेनं ठेवली आहे. 2 षटक्यानंतर सहारा शिवकर संघ मात्र पोहोचलाय तो 34 धावसंख्येवरती. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 13च्या रन रेटनं 26 धावसंख्येची गरज. आणि मैदानाच्या आतमध्ये 12वा खेळाडू पाणी मात्र आपण घेऊन जा. कमॉन डीजे. येस, मॅच कडे मात्र लक्ष केंद्रित करूया. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी रन्स मात्र करायच्या आहेत त्या 26. बॉलर ट्रॅक वरती सार्थक माळी आपल्याला पाहायला मिळेल. नंबर 3 चा गोलंदाज आहे. अगदी चांगला बॉलर आहे. इथे मात्र 2 ओव्हर्स मध्ये खूप रन्स खर्च केल्यात. हार्दिकनं पहिल्या ओव्हर मध्ये 23 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये सिद्धेशनं चांगली बॉलिंग केली. 11 रन्स दिल्यात. महत्वाचं षटक मात्र हाताळलंय. प्रणय स्ट्राईक एंडला. फुल टॉस बरोबर इथे पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा येतोय. एस, बीमरचा हा नो बॉल. अगदी वेगानं बॉल टाकण्याचा प्रयत्नात इथे मात्र पहिलाच बॉल बीमरचा नो फेकलाय बॉलर सार्थक माली या गोलंदाजानं. आणि 1+1 अशा रन्स इथे मिळतील त्या 2. थोडीशी चूक झाली आहे. चुकीची सुरुवात मात्र इथे केली आहे ती बॉलर साहिल माळी या बॉलरनं. 2 रन्स सार्थक माळी या बॉलरनं. 2 रन्स इथे मिळाल्या. 2 नंतर 36 रन्स धावा फलकावरती आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 24 ची गरज. फ्री हिटचा बॉल आहे. उडतं विकेट. फुल टॉस फ्री हिट सोडणार नाहीये मयूर घरत.
बॉल मात्र फेकून दिलाय सीमा रेषा बाहेर. हा षटकार मयूर घरच्या बॅटमधून. साहिल शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं. आपलं व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत साहिलजी शिंदे सर. चला 11 चेंडू आणि 18 रनची मात्र गरज. नो बॉल न सुरुवात, नो बॉल नंतर फ्री हिट. त्या फ्री हिट वरती देखील षटकार आलाय. खराब बॉलिंग सार्थकची पाहते आपण. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस बॉल होता. एक रन जरूर कंप्लीट. डबलचा कॉल दिलाय तिथे. यावेळेला मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी चित्त्याच्या चपळाईने कंप्लीट झाल्यात. आय थिंक स्टंप वरती बॉल लागला, परंतु बेल्स पडल्या नसल्या कारणानं मग फलंदाज बाद नाहीये, त्यामुळे धावा मिळाला 2. अगदी मी मगाशी देखील उल्लेख केलाय, नशीब कदाचित शिवकर टीमच्या बाजूने आहे की काय, कारण एक झेल तिथे उडाली होती. हायटेन्शनच्या ताऱ्याला बॉल लागून मात्र ती झेल ड्रॉप झाली आणि त्यानंतर चौकार आला आणि इथे देखील बॉल स्टंप वरती लागला, परंतु बेल्स न पडल्यामुळे फलंदाज बाद नाहीये. हो, खूप चांगली गोलंदाजी. अगदी जड मध्ये हा बॉल टाकलाय. चांगलं प्रतिउत्तर इथे बॉलर सार्थकनं मात्र दिलंय. निर्धाव चेंडू, डॉट बॉलची मात्र सांगता. 9 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आणि जिंकण्यासाठी रन्स करायच्या आहेत त्या 16. 9 मध्ये 16 रन्स मात्र बनवायचे आहेत. आव्हान कठीण नाहीये, कारण समोर आपण पाहता एक तगडा खेळाडू प्रणय मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ इथे करतोय. 9 मध्ये 16 रन्स मात्र करायचे आहेत. यानंतरची मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळेल डेरवली आणि त्यांच्या विरोधात मोहोपाडावाडी. आणखीन एक चांगली मॅच यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळेल. आज मात्र सी गटातील हे सामने इथे आपण पाहताय. यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन विघ्नेश बॉल पर्यंत थांबला. डबल माइंड होता की बॉलला शेवटच्या क्षणाला आपण अडू, परंतु बॉल विघ्नेशच्या डोक्यावरून गेलाय सीमा रेषा पलीकडे. मयूरच्या बाटमधून हा चौकार. थँक्यू डिसे. 45 रन्स धावा फडक्यावरती लागल्यात. माफ करा, 48 धावा फडक्यावरती आणि जिंकण्यासाठी मात्र 12 धाव संख्येची गरज आहे. 8 बॉल 12. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. ऑन द राईज खेळलेला फटका विघ्नेशकडे चाललाय डीप मिड विकेटला आणि तिथे रन सिंगल मिळेल. सिंगल न रन्स मात्र धावा फलक्यावरती आपण 49 पाहणार आहोत. 49 रन धावा फलक्यावरती लागलेत आणि अजूनही मग जिंकण्यासाठी 7 मध्ये 11 रनची मात्र गरज. 7 बॉल 11 रन्स महत्वाचा बॉल या षटकातील. इथे जर डॉट आला तर सामना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकतो. हो, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उंच गेलाय, लांबी मात्र कमी. विघ्नेश आहे फिल्डर तिथे, चुकडा नाहीये. फलंदाज मात्र बाद. शेवटच्या मोमेंटला विकेट मिळवत सार्थकनं इशारा दिलाय पिक्चर अभी बाकी आहे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 11 धावसंख्येची गरज.
ती मात्र 11 धाव संख्येची गरज. शेवटचा गोलंदाज आर्यन कुरंगले मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत. आमचे चौकचे पराग माळी देखील हा सामना इथे एन्जॉय करत आहेत. त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. शेवटचा बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन आलाय. 6 मध्ये 11 रन्स मात्र वाचवायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय अजय भगत. ते चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. लवकर आपण वासुदेवला बाद होताना पाहिलंय, परंतु त्यानंतर प्रणयनं सगळी जिम्मेदारी स्वतःवरती घेतली आहे. प्रणयनं मात्र आतापर्यंत 23 रन्स बनवल्यात. त्यानंतर मग मयूरची देखील चांगली बॅटिंग या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. आणि मयूर बाद झाल्यानंतर मग प्रणय मात्र बाद झाला. माफ करा, प्रणय बाद झाल्यानंतर मग अजय भगत आता नवीन खेळाडू आलाय. हो, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आर्यन कुरंगले बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती मिसफील्ड झाली आहे. अशा मुमेंटला या चुका करून जमणार नाहीये विघ्नेशला. अगदी रन्स कमी वाचवायचे आहेत. अशा वेळेस चांगली फिल्डिंग करणं गरजेची आहे. आणि कांबे टीमचा ओव्हरऑल विचार केला गेला तर मग फिल्डिंग मध्ये खूप रन्स त्यांनी गमावल्यात. या धावा जर वाचवल्या गेल्या असत्या तर आता टार्गेट काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 नंतर संघाची धावसंख्या मात्र पोहोचली ती 51 वरती. 5 बॉल आणि 9 धावसंख्येची मात्र गरज. ऑन स्ट्राईक एंड वरती बॅट्समन मयूर घरतला आपण पाहताय. अजय भगत मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. 5-9 कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा इथे नियम. राईट आर्म राऊंड द विकेट न. आर्यन कुरंगले मात्र बॉलिंग ट्रॅक वरती तयार. फलंदाज रेडी नव्हता, त्यामुळे पंचांनी मात्र डेड बॉलचा इशारा दिलाय. 5 मध्ये 9 रन्स मात्र करायचे आहेत. थोडीशी प्लॅनिंग चेंज करावी लागेल. डोकेलिटीनं बॉलिंग मात्र करणं गरजेचे आहे, कारण खूप रन्स बनवायच्या होत्या. भरपूर रन्स मात्र तांबे टीम कडून बहाल केल्या गेल्यात. 5-9. ओ, बॅटची लिडिंग एज घेतली होती. भूषण मात्र विकेट किपर आपण पाहताय. आणि भूषण कडून ही चूक झाली आहे. कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे हे मात्र येणाऱ्या काळात आणि येणाऱ्या वेळेत आपल्याला समजेल. एक चांगला फलंदाज मयूर घरत आणि त्याचा झेल भूषण मात्र ड्रॉप केला. 1 रन इथे जरूर मिळेल. 1 नंतर धावसंख्या पोहोचली ती 52 वरती. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 8 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 8 ची गरज. अजय भगत स्ट्राईक एंडला. हो, चांगला बॉल आर्यनचा अक्षरशः खोदून काढलाय गॅप मध्ये लॉंग ऑफ कडे. आणि इथे धावा मिळाल्या त्या 2 रन्स मिळतात. सिंगल डबल्स धावा देखील या मोमेंटला मात्र फार महत्वाच्या ठरतील. अगदी 2 नंतर टीमची टोटल मात्र पोहोचली ती 54 वरती. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज. 3-6. काय मॅच, काय रोमांचक सामना मात्र आपण पाहताय. अगदी प्रेक्षक मैदानाच्या चारही बाजूला मॅचचा आनंद मात्र घेतात. आणि ज्या प्रकारे प्रेक्षकांना सामना हवा असतो तो सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3-6. एक मोठा फटका इथे विजय संपादित करून देईल शिवकर टीमला. तर एखादी विकेट, एखादा डॉट बॉल मात्र भरपूर काही सांगून जाईल ते कांबे टीमसाठी. चांगले प्रयत्न दोन्ही संघाचे मात्र आहेत, परंतु शेवटपर्यंत ज्या टीमचे प्रयत्न प्रामाणिक असतील त्या संघाला मात्र इथे विजय डेफिनेटली मिळेल. 3-6. राईट आर्म राऊंड द विकेट. आर्यन कुरंगलेचा हा बॉल. ओ, यावेळेला मात्र एका हाताने खेळण्याचा प्रयत्न, हातावरचा तोल थोडासा निसटला होता. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र सांगता झाली आहे. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक बॉलर आर्यन कुरंगलेच्या माध्यमातून आपण पाहताय. अगदी चांगली गोलंदाजी मात्र केली आहे. समोर तगडा खेळाडू असताना देखील स्वतःला मात्र सिद्ध केलंय. स्वतःला तुम्ही सिद्ध करा, तुम्ही आपोआप प्रसिद्ध व्हाल, असं आपण नेहमी मात्र सांगत असतो. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज. 2-6. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला ऑन साइडला इथे दोन्ही स्टाईलनं सामना संपवलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय बॅटिंग करणाऱ्या सहारा शिवकर टीमनं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन सहारा शिवकर संघ. हाडलं असेल कांबे संघ. चांगली फाईट, तगडी फाईट तुम्ही दिली, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र सामना गमावा लागलाय. ज्या चुका या मॅच मध्ये झाल्या त्या चुका आपण सुधारायच्या आहेत आणि पुढच्या मॅच साठी तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा.
आणि या सिक्स साठी सनी शिंदे यांच्याकडून अजय भगत साठी मात्र 500चं पारितोषिक. शुभम या ठिकाणी आपण